आणि नक्कीच आमच्या आवाजाची क्लॅरिटी क्वालिटी आणि प्रेक्षकांचं देखील मन खुश करून टाकणारे डीजे तुषार सर असतील त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम. सर्वांना देऊया नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला सध्याच्याकडे नक्की ऍक्शन मध्ये खेळताना पाहतोय. एका साईडला पाहिलं तर नक्कीच जय गावदेव टाकीची वाडी आणि त्याच्या विपक्ष आपण नक्कीच जय हनुमान ठुणे या संघाला पाहतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर दोन संघ म्हसा क्रिकेट असोसिएशन मध्ये नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये नक्कीच आज कशा प्रकारे खेळ पुन्हा एकदा सज्ज झालेत मानेलकर चषकामध्ये. नक्कीच पर्व पहिले आणि पर्व पहिल्यामध्ये एक दमदार आयोजन आणि दमदार नियोजन देखील या स्पर्धेचा आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक नक्कीच 1 मध्ये पहिला बॉल ऑन साइडला येते फटका फसलाय मिस टायमिंग स्ट्रोक आणि नक्की झेलबाजी संधीचं केलं सोनं आणि पहिला बॉल बाय गोल्डन डकचा शिकार भगवान बॅक टू द डगआउट. षटक क्रमांक 1 मध्ये आणि पहिल्या बॉलवर जेव्हा कोणताही गोलंदाज विकेट प्राप्त करत असतो तेव्हा मात्र नक्कीच एक मनोबल आणि आत्मविश्वास जो मात्र गोलंदाजाचा वाढत असतो आणि तो आत्मविश्वास नक्कीच दुर्गेश या गोलंदाजाचा वाढला असेल. त्यावेळेस नक्कीच लाऊड अपील केली जाते पंचांकडे परंतु पंच देखील तटस्थ असतील. दोन नामांकित पंच नक्कीच अवघ्या ठाणे जिल्ह्यापर्यंत नक्कीच सातत्याने पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत असतो आणि आज देखील खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच मानेलकर चषकामध्ये दाखल झाले त्यांचं देखील पुनश्च एकदा करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि करत नाही चूक पकडला जायचे आणि संपला जाईल खेळ. वन मोर बिग विकेट डाऊन आणखीन एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना जय गावदेव टाकेचवाडी या संघाला. जबरदस्त कामगिरी करताना आपण दुर्गेशला पाहतोय. षटक क्रमांक 1 मध्ये इन्व्हाइट केले 5 रन दिले आणि नक्की जबरदस्त कामगिरी देखील करताना सध्याच्या घडीला आपण दुर्गेश या गोलंदाजाला पाहतोय. वॉट बॉलिंग आतापर्यंत नक्कीच पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर दुसऱ्या बॉलवर डॉट बॉल आणि त्यानंतर आलेली आणखीन एक विकेट. नक्कीच सध्याच्या घडीला आपण बॉलिंग मार्ग दुर्गेश एक विश्वास संपादित केलं होतं कॅप्टनने आणि त्या विश्वासाला सातत्य आणण्याचं काम देखील करताना दुर्गेशला पाहतोय. चांगली बॉलिंग अप्रतिम लाईन आणि अप्रतिम टप्पा इथे शोधलाय. अगदी खोळ्यात बॉल पुढ्यात टाकला तर समोर लॉफ्टेड ड्राईव्ह केला फटका एक्झिट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही उपस्थित नाहीये परंतु बॉल लपाटून दिलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सुरेशच्या बाटमधनं पहिल्या बॉलवर ठोकलाय षटका. आणि शुभारंभ होताना जय गावदेव टाकीचवाडी या संघाचा षटकार आणि सुरेशने केलंय. चांगला फटका कमालीची बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानामध्ये. व्हॉट अ शॉट. नेक्स्ट बॉल असेल
त्यावेळेला पुन्हा आता हाफ ट्रॅकर ऑन साइडला बोलावलाय, टर्न केलाय, क्षेत्ररक्षक बॉल कडे पाहतोय आणि फक्त पाहतच राहील आणि बॉल गेलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सुरेशच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार. बसला मिस्टर उंची जास्त अंतर कमी क्षेत्ररक्षक आणि फक्त बनेल दर्शक. बॉल होत सीमा पार. हा तो आणखीन एक सुरेश उगड्याच्या बॅटमधून आलेला लागोपाठचा तिसरा भव्य षटकार. नक्की बॉलिंग मार्क वर आता तर नक्कीच मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण भरपूर पाहतोय. सन्माननीय निवृत्ती दादा कडव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सचिन दादा आपणास विनंती असेल की आपल्या शुभ असते आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करायचा आहे निवृत्ती कडव साहेबांचा. त्यावेळेस बॅटची कडा विकेट किपरचं जजमेंट चांगलं आणि नक्कीच करत नाही चूक आणि पकडला जाईल आणि आणखीन एक मोठा विकेट लागतो. विलास पाटीलच्या खेळीचा अंत होतोय. विलास पाटील बॅक टू द डगआउट. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर आज दिवस क्रमांक 1 आणि दिवस क्रमांक 1 मध्ये नक्की भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला पाहतोय. नक्कीच मान्यवर म्हटलं की नक्कीच शुभ सन्मान सत्कार करणं तितकंच महत्वाचं असतं कारण की अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती आहे, भारतीय परंपरा आहे आणि भारतीय परंपरेनुसार नक्कीच यथोचित मान सन्मान करणं तितकंच महत्वाचं असतं. त्यावेळेस आमचं आयोजक देखील तेच काम आणि तीच परंपरा जपताना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. बॅकफुटवर कट करायचा प्रयत्न नक्कीच दोन दोन क्षेत्ररक्षकांकडे मोठी चेस होती परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल अडवला जातोय. तोपर्यंत खऱ्या अर्थाने नक्कीच पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचलं 21-21 या आकड्यावर. नक्की जगन आणि त्याच्यानंतर नक्की सुरेश या खेळाडूची नक्कीच केली. नक्कीच यावेळेस घडले काय विकेटचा पतन. महत्वपूर्ण विकेट सुरेश नक्की उघडायला देखील आता मैदान सोडण्यास भाग पडलाय. अक्षरशः पहिल्या बॉल पासून त्याने धाबांचा पाऊस पडला होता. 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले होते. त्याची विकेट घेण्यासाठी अविनाशला इन्व्हाइट केलं होतं आणि अविनाशने त्याचं काम केलंय. सुरेश
मार्कवर आणि अविनाशने एक महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त केले, कारण की सुरेश उघडाची विकेट महत्वाची होती आणि त्यानंतर नक्कीच त्याला इथे माघाडी धाडायचं होतं. त्याच अनुषंगाने त्याने नक्कीच चांगली प्रयत्न आणि चांगला लेंथ बॉलचा वापर केला, वाईड यॉर्करचा वापर केला आणि नक्की सुरेश उघडाला देखील मैदान सोडण्यास भाग पडले. चांगली बॉलिंग अविनाश. सध्याच्याकडे नक्कीच आपण पाहिलं तर नक्की धावफलकावरती धावसंख्या 21 या आकड्यावर 4 विकेटच्या मोबदल्यात. यावेळी ऑन साइडला ते खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता, लेंथ बॉल, कटर बॉल. सातत्याने आपण उल्लेख देखील केलं होतं की अविनाशाची चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळत असते आणि आज देखील भरपूर चांगली गोलंदाजी करताना आपण मात्र मानविक चषक 2026 मध्ये पाहतोय. नक्कीच आपण पाहिलं तर एक स्वाभिमानाची अभिमानाची स्पर्धा आणि दिवस क्रमांक 1 मध्ये आपण एन्जॉय देखील करत आहोत ही स्पर्धा. आणि नक्कीच 8 संघ ॲक्शन मध्ये देखील आपल्याला खेळताना पाहणार मिळणार आहेत आणि सध्याच्याकडे नक्कीच पाहिलं तर 2 संघ ॲक्शन मध्ये ऑन साइडला येते. नक्कीच बलवलंय, बॉल टर्न केलाय आणि क्षेत्र खाली, त्यावर प्रहार, बॉलला पाठवून दिलाय सीमा पार. हा येतो 4 चौका. संपन्न करणार आहोत. तर ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाचा कॅप्टन आणि जय गणेश नाभिवाडी संघाचा कॅप्टन आपण देखील रेडी राहायचे. इनिंग दरम्यान आपण लगेचच टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, याची देखील आपण नोंद घ्या. 25 लॉस ऑफ 4 विकेट, 25 धाबा टीमच्या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 2 मध्ये अविनाश आणि स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शॉट फाईन लेग आणि थर्ड मॅच क्षेत्ररक्षकाचं बॅकअप चांगलं आणि की पकडला जाईल, संपला जाईल खेळ. सागर बॅक टू द डगआउट. नक्कीच नक्कीच मित्रांनो, विलंब करू नका, सातत्याने सूचना देखील द्यायला लावू नका. धावफलकावरती धावसंख्या 25 लॉस ऑफ 5 विकेट. नक्की बॅटिंग करत असताना जय गावदेव टाकीचीवाडी या संघाची. नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच एक वेगळी छाप नक्कीच प्रत्येक खेळाडू सोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि आज खरं तर नक्कीच आज भरपूर प्रत्येक टीम 8 संघ ॲक्शन मध्ये खेळताना पाहतो या स्पर्धेमध्ये आणि प्रत्येक टीम या ठिकाणी स्वप्न घेऊन दाखल झालेत आणि या स्वप्नांना आकार देण्यासाठी या ठिकाणी मेहनत आणि धडपड करताना देखील या 2 टीमला पाहतोय. चांगली मॅच. बॉलिंग मार्कवर टिलक षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती 25 लॉस ऑफ 5 विकेट, 25 धाबा. चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला हरकत नाही या बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या. चला विलंब करू नका, वेळ वाचवणं तितकाच महत्वाचं राहील, कारण की उद्घाटन प्रसंगी नक्कीच आपल्याला थोडा विलंब झाला. त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडा वेळ वाचवा. बॅटची कडा होती परंतु शॉट दरम्यान मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सज्ज तैनात आहे. तोपर्यंत नक्कीच पहिला बॉल डॉट बॉल आलाय. टिलक बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 3 मध्ये देखील आपण उल्लेख केला होता आणि टिलकची देखील भरपूर चांगली कामगिरी श्रीमंत पाहायला मिळाली. खेळाच्या पूर्वार्धामध्ये षटक क्रमांक 1 मध्ये दुर्गेशने देखील भरपूर चांगली कामगिरी केली. त्याच अनुषंगाने अविनाश याने देखील भरपूर चांगली कामगिरी केली आणि आता षटक क्रमांक 3 मध्ये अविनाश, टिलक. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपरचं बॅकअप खराब आणि जजमेंट थोडं खराब येत आहे. बॉल पाठीमागे चालला होता. शॉट थर्डमॅन आणि फाईन लेगचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॅकअप साठी होता आणि नक्कीच डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये आपण टिलकची देखील पाहतोय.
एक चांगली पार्टनरशिप या मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल जगन आणि भरतला. चला विलंब नको, विनंती असेल. और द विकेट साठी शॉर्ट बॉल होता, हुक करायचा प्रयत्न ऑन साइडला, लेग ग्लास केला, डीप वरनं फिल्डर आलाय अगदी स्क्वेअर लेग वरनं दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल आणि नो डाऊट चित्त्याच्या चपळाईने 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्यात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 27, लॉस ऑफ 5 विकेट. यावेळेस बॅकफुटवर नक्कीच इनसाइड आउटचा अप्रतिम फटका, जबरदस्त इथे फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षकाला चेस देखील मोठी होती, परंतु नक्कीच जबरदस्त नक्कीच शेवटच्या मोमेंटला बॉल देखील अडवला जातोय. चांगलं फिल्डिंग, चांगलं एफर्ट देखील म्हणायला हरकत नाहीये. नक्कीच आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर भरपूर आपण 8 संघाने अक्षमध्ये खेळताना पाहणार, भरपूर चांगला मॅचेस देखील रंगताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. तिलक पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न ऑन साइडला वलवायचा होता, परंतु नक्कीच गुडल्या स्पॉट मध्ये पडल्यानंतर नक्की एक्स्ट्रा बाउन्स झाला आणि बॉल थेट जाऊन वेसातो विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच आला हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी करत असताना टाकीचीवाडी या संघाची. त्यावेळेस बॅटची कडा, बॉल पाठीमागे चाललाय, त्यानंतर विकेट किपरचं जजमेंट चांगलं येत आहे आणि पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 3 ओव्हर मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 29 या आकड्यावर. नक्कीच नक्कीच ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेऊन जाऊ शकता, कारण की उन्हाचा तडाखा देखील भरपूर वाढलाय आणि नक्कीच आयोजकांचा देखील आमच्यापर्यंत सूचना आले. प्रत्येकाचा जीव नक्कीच महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडसे काळजी घ्या. पाण्याची आवश्यकता असेल तर सातत्याने मागवत राहा, परंतु थोडा वेळेची बचत देखील करा, अशी देखील आपल्याला विनंती असेल. जास्तीचा विलंब नको मित्रांनो, कारण की मॅनेजमेंट कमिटीने आपल्याला नक्कीच सूट तर दिले, परंतु थोडा विलंब करत नका जाऊ, याची देखील आपण दक्षता घ्या. जास्तीचे टीम मीटिंग देखील घेऊ नका. पाणी प्या आणि लवकरात लवकर आपली फिल्डिंग सेट करा. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीला क्षमता जाऊन पोहोचले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 या आकड्यावर. चला आपली फिल्डिंग सेट करा. नक्कीच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच 29 तिलक याचं देखील कौतुक करावं लागेल, कारण की भरपूर चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 3 मध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता नक्कीच 5 षटकांची मॅच आहे. 5 षटकामध्ये नक्कीच एक मोठा टार्गेट सेट करायचा प्रयत्न देखील या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु नक्कीच आता सध्या कशा प्रकारे ते कामगिरी पाहायला मिळेल. परंतु 5 विकेट या ठिकाणी गमवताना देखील टाकेचीवाडी या संघाला पाहतोय थोडं संकट आलंय, कारण की मोठे फटके येत नाहीयेत आणि स्वतःला शांत या ठिकाणी ठेवावा लागेल. फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि करत नाही चूक. लॉंग मध्ये पकडला जाईल आणि संपला जाईल भरतचा खेळ. गोल्डन डकचा शिकार भरत. बॅक टू द डगआउट. नक्कीच दुर्गेश याचं कौतुक करावं लागेल. षटक क्रमांक 1 मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती, त्याच्या अनुषंगाने पुन्हा एकदा या ठिकाणी विश्वास संपादित केले दुर्गेश गोलंदाजावर आणि चांगली गोलंदाजी. प्रथमतः नक्कीच पहिल्या बॉलवर
पहिल्या षटकामध्ये देखील विकेट प्राप्त केली होती आणि परंतु पुन्हा एकदा षटक क्रमांक 4 मध्ये आला आणि षटक क्रमांक 4 मध्ये देखील पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त केली आहे. चांगली स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये आखली असेल म्हणजे दुर्गेशच्या गोलंदाजाने यावेळेस नक्कीच पायावरती जाऊन अदलतोय बॉल आणि नक्कीच लेग ग्लास करायचा प्रयत्न देखील केला होता परंतु नक्कीच बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही आहे. वाटतं बॉलिंग नक्कीच षटक क्रमांक 1 मध्ये विकेट प्राप्त 2 केल्या होत्या 18 धावा देखील खर्च केला होता परंतु नक्की पुन्हा एकदा 5 रन दिलं गेलं ते मात्र गोलंदाज दुर्गेशला आणि केस आतापर्यंत पहिल्या बॉलवर विकेट त्यानंतर आलेला हा डॉट बॉल चांगली बॉलिंग फुल टॉस बॉल ऑन साइडला फुल टॉस व फुल टॉल वसूल केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा तो यूज इट मॅक्सिमम ब्युटिफुल षटकार. धन्यवाद. षटकार ठोकलाय फ्लाइट करायचा प्रयत्न यावेळेस या ठिकाणी नक्कीच अगदी खोळ्यात बॉल होता पुढ्यात टाकला होता नक्की टप्पा पडला त्यानंतर थोडासा खाली राहिला बॅकरिपला देखील खाली ठेवायचं काम केलं होतं परंतु नक्कीच डॉट बॉल आलाय. चांगली ते विकेट किपरचं जजमेंट देखील पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वळवायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल त्याच्याकडनं मिस्टेक झाले आणि की तोपर्यंत एक सिंगल. सध्याच्या घडीला नक्कीच टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की एक एक दुहेरी धावेला देखील तितकंच महत्त्व दिलं जातं आणि तेच काम सध्या नक्कीच या मॅच मध्ये करताना जगन आणि राजच्या माध्यमातून पाहतोय. नक्कीच या ठिकाणी पंचांना देखील चॅलेंज केलं जातंय बॅटिंग रिव्ह्यू असेल या ठिकाणी नक्कीच चेक केलं जाईल टेक्निकल टीम देखील आमच्या सोबत जॉईंट असेल माऊली इव्हेंट्स नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत हर्षल दादा हे देखील आमच्या सोबत असतील तिसरे पंच देखील आमच्या सोबत जॉईंट असतील मनामध्ये काक्ष असेल बेस्ट ऑफ हाईट साठी नक्कीच या ठिकाणी रेफर केला जातोय. फेर बॉल असेल स्टील वन टू गो शेपटचा बॉल 36 लॉस ऑफ 6 विकेट. अगदी खोळ्यात होता अगदी पुढ्यात टाकला होता बॅकलिपला खाली ठेवलंय आणि नक्कीच वाईडिश लोंगॉप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं गॅप खेळला होता परंतु नक्कीच एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या चिमत जाऊन पोहोचले 37. पाहता 24 बॉलचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला 24 बॉल मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचले. नक्की षटक क्रमांक 1 मध्ये 18 धाबा ज्या मात्र खर्च केले होत्या दुर्गेशने परंतु त्यानंतर पुन्हा एकदा आणि राज ही जोडी देखील पाहतोय आणि गोलंदाज देखील राज पाहतोय. पहिला बॉल स्टेट बॅटने प्रहार करायचा प्रयत्न त्या ठिकाणी लोंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी ते पाहिलं तर नक्कीच चांगलं पैकी देखील ॲक्युरेट पाहायला मिळते. 2 धावा त्या ठिकाणी पळून पूर्ण झाला थोडी दुखापत देखील झाली असेल नक्कीच एकदा चेक करा पंच पाणी देखील आणि मित्रांनो सातत्याने तुम्हाला सूचित देखील केलं जात आहे आणि आपण देखील स्वतःहून स्वतःची काळजी घ्या हे देखील आम्ही तुमच्यापर्यंत रिक्वेस्ट करतो विनंती करतो. मित्रांनो सर्व खेळाडू येऊ नका पंच आहेत त्या ठिकाणी
सर्व चेक करतील. प्लीज सर्वांना विनंती असेल, कॅप्टन आले तर हरकत नाही आहे, परंतु सर्वच खेळाडू येऊ नका याची देखील आपण दक्षता घ्या. सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. त्या ठिकाणी नक्कीच पंच असतील ते चेक करतील. पंच एकदा पहा आणि नक्कीच एकदम सेफ असेल तर नक्कीच सामना ऑन करा. चला वेळेची बचत करा, कारण की वेळ वाचवणं तितकंच महत्वाचं राहील. टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं वेळेची बचत करा. नेक्स्ट बॉल असेल यावेळेस या ठिकाणी नक्कीच हाफ ट्रॅकर बॉल होता, नक्कीच ऑन साइडला वळवायचा होता. सुवर्ण संधी देखील होती बॅटरकडे, परंतु नक्कीच हवत असे ते कनेक्शन झालं नाहीये. त्याच अनुषंगाने नक्कीच डॉट बॉल आलाय. सुरुवात जबरदस्त पाहायला मिळाली जी मात्र राजची, आणि नक्कीच आता हा देखील आलाय डॉट बॉल. नेक्स्ट बॉल द विकेट साठी ऑन साइडला बोलावलं, टर्न केलाय आणि नक्कीच लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलं, गॅप खेळलाय, बॉल थेट निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो जगनेच्या जगन याच्या बॅटमन आलेला चौकार आणि धावफलक पुढे सरकते, फ्लाय होते. एक महत्वपूर्ण आणि कलाढ्य देणारा हा फटका होता, म्हणजेच जगनच्या बॅटमन, कारण की थोडस इथे संकटात होती टीम, परंतु त्यानंतर देखील आपल्या टीमला सावरायचं होतं आणि हेच काम जगन या ठिकाणी करतोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये इथे क्षेत्ररक्षकाला बीट करून बॉल होतोय फरार. बॉल जातोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक येतोय जगनच्या बॅटमन, दुसरा चौकार. नक्कीच वेगाने फ्लाईट करायचा प्रयत्न आता सध्या धावफलकावरती बॅटिंग करत असताना जय गावदेव टाकीचीवाडी या संघाची धावसंख्या 47 या आकड्यावर आतापर्यंत 12 बॉल आणि 18 धाब्यांची गेली. जगनच्या बॅटमधनं बाळा मिळाली आहे. पुन्हा एकदा इथे एक्झिट केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. जगनेच्या बॅटमधनं आलाय लागोपाठचा तिसरा चौकार. नक्कीच आपण उल्लेख केला होता जगनचा, कारण की म्हटलं होतं की एक एक धावेला देखील महत्व दिलं जातं क्रिकेटमध्ये, आणि तेच काम जगनने केलं. स्वतःला शांत ठेवलं, मोठे फटके येत नाहीये, परंतु शेवटचं षटक म्हटलं की नक्कीच हनामारीचं षटक असतं आणि नक्कीच शेवटच्या षटकामध्ये नक्कीच मोठे फटके खेळले गेले जगनच्या माध्यमातून. आपल्या तिथे बॅटची कडा, विकेट किपरचं जजमेंट चांगलं. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये नक्कीच झेल सोडला होता, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये जीवाच्या आतंकाने झेल पकडला जातोय आणि की जगनच्या खेळीचा देखील या ठिकाणी अंत झालाय. जगन बॅक टू द डगआउट. ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाचा कॅप्टन आणि जय गणेश नाभिवाडी संघाचा कॅप्टन आपण या. ओमकार स्पोर्ट्स मानवली संघाचा कॅप्टन आणि जय गणेश नाभिवाडी संघाचा कॅप्टन आपण या. लगेचच या ठिकाणी टॉस देखील आपण संपन्न करत आहोत. चला नवीवाडी संघाचा कॅप्टन आपण या.
आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. नवीवाडी संघाचा कॅप्टन आपण या, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल. ओके, या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय निलेश दादा गागस यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल संपन्न करत आहोत. या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण हा कॉल या ठिकाणी संपन्न करा. तर दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील माससाठी. खऱ्या अर्थाने नक्कीच जय मल्हार स्पोर्ट्स मानवली आयोजित मानवलीकर चषक 2026 चला आपण या ठिकाणी नवीवाडी संघ आणि त्यांच्या विपक्ष ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाच्या दरम्यान टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. मान्यवरांच्या शुभ हस्ते छापा असा कॉल आणि काटा असेल. टॉस जिंकला ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाने. टॉस जिंकला, डिसिजन काय असेल? ओके, नक्कीच आज खऱ्या अर्थाने पहिल्या पर्वामध्ये आपण मानवलीकर चषक चे हे दमदार आयोजन पाहतोय. कसं वाटतंय आज या चषकामध्ये येऊन? चांगलं वाटतं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. खऱ्या अर्थाने नक्कीच टॉस हरलाय, परंतु नक्कीच टॉस जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? बॅटिंग. तुमच्या मनासारखा डिसिजन झालाय. म्हणजेच एका अनुषंगाने आपण जर पाहिलं तर या संघाविरुद्ध तुम्ही कधी मॅच खेळलात का? अजून तरी नाही खेळलो, परंतु ती चांगली टीम आहे एक आणि जास्तीत जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं मानवलीकर चषक 2026 पर्व पहिल्यामध्ये हे दमदार आयोजन आज कसं वाटतंय? नक्कीच सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि मस्त खेळायला सुद्धा आता मजा येईल आम्हाला. त्याचप्रमाणे समोरची टीम सुद्धा चांगले बॅट्समन आहेत, बॉलिंग सुद्धा लाईन चांगली आहे, तर त्यांच्याशी सामना करण्यासाठी तयार आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. ऑनलाईन मॅच कडे आपण जातोय आणि ओमकार स्पोर्ट्स मानवली या संघाने प्रथमतः टॉस जिंकून चूज द फील्ड इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी नवीवाडी या संघाला. नक्कीच तोपर्यंत आपण ऑनगोइंग मॅच कडे जातो. मॅच महत्वाची राहील. नवीवाडी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जगदीश दादा उघडा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सुरेश दादा कडव साहेबांच्या शुभ हस्ते आपण नक्की जगदीश उघडा यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. नक्कीच खेळाच्या पूर्वाधामध्ये आपण टाकीचीवाडी या संघाची धावफलकावरती धावसंख्या पाहिली तर 51 या आकड्यावर आणि नक्कीच ठुणे या संघासमोर 52 धावांचं लक्ष जे मात्र ठेवलं गेलंय. काय घडेल मॅच मध्ये हा देखील मोठा प्रश्न असेल, परंतु नक्कीच 30 बॉल पर्यंत नजर ठेवावी लागेल. नक्कीच एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला आली आहे आणि नक्कीच ओपनिंग साठी चंदू आणि त्याच्या सोबतीला बाळाला पाहू शकता. नक्कीच जेव्हा जेव्हा टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओपनिंग जोडीकडनं भरपूर अपेक्षा असतात आणि या दोन खेळाडूकडनं भरपूर अपेक्षा असलेल्या मॅच मध्ये व्हाईट बॉल थोडे नक्की खराब कामगिरी आणि खराब सुरुवात सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कर गोलंदाजाची पाहतोय भगवान. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव म्हणजे प्रारंभ आणि शुभारंभ होताना देखील बॅटिंग करत असताना जय हनुमान ठुणे या संघाचं 1 या धावेने खातं ओपन झालंय. नेक्स्ट बॉल या ठिकाणी समोर उडवलाय ऑन साइडला फटका प्रॉपर होता, टायमिंग देखील प्रॉपर आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. हाय तो लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे.
29 बॉल मध्ये 45 धावांचं लक्ष समोर ठेवलं जाते. म्हणजे आता जयनुमान ठुणे या संघासमोर अगदी खोळ्यात बॉल होता, नक्की पुढे टाकला होता, जबरदस्त फटका एक्झिक्यूट करायचा होता आणि मागील बॉलवर अफलातून फटका पाहायला मिळाला होता. क्रिकेटचं मादक सौंदर्य जपणारा फटका जो मात्र नक्कीच चंदूच्या पाठमध्ये पाहायला मिळाला. षटका ठोकला, त्यानंतर कमबॅक करायचं होतं आणि चांगलं कमबॅक. यावेळेस ऑन साईडला इथे पुन्हा एकदा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी मिडॉनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तोपर्यंत नक्कीच हा देखील आला डॉट बॉल. 3 बॉल आतापर्यंत, 3 बॉल मध्ये नक्कीच 7 धावा खर्च करताना आपण गोलंदाज भगवानला पाहतो. यावेळेस ऑन साईडला फटका, टायमिंग प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षकाला चेस मोठी होती, परंतु बॉल थांबणार नाहीये, बॉल निघून जाईल थेट काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चंदूच्या बॅटमध्ये आलाय हा आणखीन एक 4 चौकार. नक्कीच कालुरामजी कडव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. नक्कीच साईदादा देसले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करूया. आणि त्याच अनुषंगाने पंढरीनाथ घागस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. भरपूर मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला आपण पाहत आहोत. नक्कीच हे आयोजकांचं प्रेम. अवळेस नक्कीच शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल, परंतु नक्कीच व्हाईट बॉल. राजेशजी वायले सरांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचला. व्हाईट बॉलच्या साहाय्याने एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये अडवेल. धावसंख्या 12 या आकड्यावर. 5 षटकांची मॅच, 5 षटकामध्ये नक्कीच मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. यावेळेस इतर केस लाऊड अपील केली जाते. पंचांकडे प्रश्न विचारला होता आणि पंचाने देखील बोट आकाशाकडे केले आहे. विकेटचं पतन, एक महत्वपूर्ण विकेट. चंदू बॅक टू द आउट. सन्माननीय कालुराम कडव सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण संपन्न करत आहोत. नक्कीच मुख्य मंचावरती मान्यवरांची मांदियाळी देखील या स्पर्धेला भरपूर पाहतोय आणि नक्कीच आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर उद्घाटन प्रसंगी देखील आणि त्यांचा देखील मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. चला विलंब करू नका, वेळ वाचवा मित्रांनो. आता मॅचचं इक्वेशन जर पाहिलं, नक्की 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 40 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच बाळा आणि त्याच्या सोबतीला उमेशची एक चांगली पार्टनरशिप मॅच मध्ये बिल्डअप करावी लागेल. धावफलकावरती धावसंख्या 12 या आकड्यावर. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये आपण गोलंदाज अजय. अजयचा हा बॉल, पहिल्या बॉलवर इथे आक्रमण स्वीकार केले, धारण केले आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हाय तो 4 चौकार.
16 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. नक्कीच जय हनुमान ठुणे या संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना नक्कीच चांगल्या स्थितीमध्ये म्हणायला हरकत नाहीये. नेक्स्ट बॉल यावेळेस या ठिकाणी नक्कीच व्हाईट बॉल पंचाने घोषित केलं. जास्तीचा ऑफस्टंपला या ठिकाणी सोडून जाताना देखील आपण बॉलला पाहिलं आणि एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 17 या आकड्यावर. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला मॅच मध्ये तर 9.23च्या सरासरीने ही धावगती मेंटेन करावी लागेल. यावेळेस स्पार्कलिपला खाली ठेवलं, उडवायचा प्रयत्न, शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि नक्कीच एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 18 या आकड्यावर. 22 बॉल आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. नक्कीच आपण पुणे या संघाला पाहू शकता. शॉर्ट बॉल ऑन साइडला, इथे नक्की उंची जास्त आणि अंतर देखील पाहावं गरजेचं राहील, परंतु नक्कीच सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्नानं यश या ठिकाणी संपादित झालं नाहीये. कॅच ड्रॉप. तसेच सन्माननीय सौरभ दादा अगिवले सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम. शिरोळी गावचे आणि शिरोळी टीमचे नक्कीच सध्याच्या घडीला कॅप्टन सौरभ दादा अगिवले या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मोस्ट वेलकम. ऑन साइडला इथे पुन्हा एकदा लॉंग लेगकडे ट्रॅव्हल केलं, फटका एक्झिक्यूट केलाय आणि आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे, तिचाच पुरेपूर वापर केलाय आणि बॉलला थेट पाठवून दिला सीमा पार. आणखीन एकाला 4 चौकार. नक्कीच प्रेक्षकांसाठी देखील भरपूर संधी असेल. अहिबा झेलसाठी प्रत्येक अहिबा झेलसाठी तब्बल 50 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. ऑन झालंय. सुवर्ण संधी समोर उडवला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका एक्झिक्यूट केलाय आणि लोंगॉप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल घेतली जाईल. सध्याच्या घडी नक्कीच एका धावेला देखील महत्व दिलं जाते. धावफलकावरती धावसंख्या 25. खेळाच्या पूर्वार्धामध्ये जर आपण विचार केला जय गावदेव टाकीचीवाडी संघाची धावसंख्या देखील 2 षटकामध्ये 26 होती आणि सध्याच्या घडीला तीच परिस्थिती देखील आपण जय हनुमान ठुणे या संघाची पाहतोय. 25 लॉस अपॉन विकेट. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, लाऊड अपील देखील पंचांकडे करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु नक्कीच सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 मध्ये देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली जी मात्र कामगिरी. आता पाहता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये तब्बल धावफलकावरती धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले 25 लॉस अपॉन विकेट 25 या आकड्यावर. आता मॅच सन्माननीय अजित कडवसर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील यथोचित मान सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. या सर आपलं यथोचित मान सन्मान या ठिकाणी स्वीकार करा. नक्कीच निलेश हरड यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच अजित कडव यांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. माईची उपदारशाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नक्कीच यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत. तर सन्माननीय क्रिकेटवर नितांत प्रेम ठेवणारे पंढरीनाथ गागस्कर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत आहे. तसेच सन्माननीय या गावचे जावई म्हणजे साहिल दादा देसले सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत आणि यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत. मायेची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन नक्कीच साहेबांचं यथोचित मान सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांचं देखील मनपूर्वक सस्नीय स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच आता सध्याच्याकडे या धावफलकावरती धावसंख्या 25 या आकड्यावर. मागचं इक्वेशन जर आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर 16 बॉल आणि जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता.
नक्कीच मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत निर्माण होईल. नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक होईल का, हा देखील मोठा प्रश्न. ओहो, पुन्हा एकदा ऑन साइडला येते. परफेक्ट मिळालं होतं बॅट आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. नक्कीच कलाट्य देणारा हा फटका, कारण की मॅचचं एक पूर्णपणे चित्र पालटलं या षटकाराने. उमेशच्या बॅटमधनं अफलातून फटका पाहायला मिळतोय. आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 15 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 21 धाब्यांची आवश्यकता असेल. धावफलकावरती 31 धावा एका विकेटच्या मोबदल्यात. आणि मॅचचं इक्वेशन आता थोडं सोपं झालंय बॅटिंग करत असताना जय हनुमान ठुणे या संघासाठी. स्वयंसेवक थोडा मैदानाचा ताबा घ्या आणि बाहेरील प्रेक्षक थोडस तुम्हाला देखील रिक्वेस्ट असेल की मैदानामध्ये बॉल लवकरात लवकर एंटर करण्याचा प्रयत्न करा. थोडं सहकार्य करा. आपली जी एक ही स्पर्धा आहे आणि तुमचं सहकार्य तितकंच मौल्यवान राहील या स्पर्धेसाठी, अशी आपल्याला विनंती करतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगला आहे. ते शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक बॅकअपसाठी आला आणि तोपर्यंत एक सिंगल घेतली गेली. धावफलकावरती धावसंख्या सध्याच्या घडीची मत जाऊन पोहोचले 32 या आकड्यावर. मॅचचं इक्वेशन पाहिलं 14 बॉल आणि जिंकण्यासाठी 20 धाब्यांची आवश्यकता. कट करायचा प्रयत्न, यावेळेस बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षकाला चेस मोठी असेल परंतु बॉल थांबणार नाही. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि बॉल निघून चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतो 4 चौकार. नक्कीच आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 13 बॉल आणि जिंकण्यासाठी 16 धाब्यांची आवश्यकता. नक्कीच एक पार्टनरशिप बिल्डअप करायची होती. टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की नक्कीच मिडल ऑर्डर आणि टॉप ऑर्डरच्या बॅटरकडनं भरपूर अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षांना सातत्यात आणण्याचं काम देखील करताना बाळा आणि उमेशला पाहतोय. चांगली पार्टनरशिप डाव सावरायचा होता आपल्या संघासाठी आणि नक्कीच चांगला डाव सावरलाय. यामुळे शॉर्ट बॉल ऑन साइडला, फटका प्रॉपर आहे, टायमिंग देखील प्रॉपर आहे. बॉल फेकून दिला सीमा पार षटकार. नक्की जयेश कडव, आपणास विनंती असेल नक्कीच अहिबाजेसाठी तब्बल 50 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ते देखील आता तुमच्या नावावर अलाउन्स झाले. म्हणजे जयेश कडव आपण या आपलं या ठिकाणी नक्कीच पारितोषिक स्वीकार करा. जयेश कडव ओके, मॅच नंतर घेतील. ओके चला. वॉटरकॉट नक्कीच सुवर्ण संधी प्रत्येक प्रेक्षकांसाठी अहिबाज झेलसाठी नक्कीच तब्बल 50 रुपयाचं कॅश प्राइज. नक्कीच मित्रांनो, जर पाण्याची आवश्यकता असेल तर तुम्ही जरूर मागवा परंतु थोडा विलंब करू नका, याची देखील आपण दक्षता घ्या. कारण की उन्हाचा तडाखा आहे आणि स्वतःची काळजी देखील घ्या, सर्वांना विनंती असेल. ओके, त्या ठिकाणी नक्कीच आपण पाण्याची सुविधा केली आहे दगड कक्षाच्या साईडला. आपण रेडी राहायचं आणि लगेच मैदानामध्ये एंटर व्हायचं. ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मध्ये फॉरवर्ड गेला बॉल. क्षेत्ररक्षक आहे अलोंग द कार्पेट. चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. तोपर्यंत एक सिंगल. सध्याच्याकडे नक्कीच एक धावेला महत्त्व दिलं जाईल कारण की आता ठाऊक आहे ज्या पद्धतीने नक्की मोठे फटके खेळायचे होते त्या क्षणाला नक्कीच मोठे फटके खेळून झालेत. आणि आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर नक्की 11 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 9 धाब्यांची आवश्यकता असेल.
राऊंड द विकेटने ऑन साइडला फटका प्रॉपर आहे, टायमिंग देखील प्रॉपर आहे आणि बॉलला थेट पाठवून दिलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बालायच्या बाट मध्ये आलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आता 3 धावेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. या इक्वेशन अगदी सोपं झालंय बॅटिंग करत असताना जय हनुमान ठोणे या संघासाठी. नक्कीच चेंज द पेस गतीमध्ये परिवर्तन केलंय. षटक क्रमांक नक्कीच आपण जर पाहिलं 4 मध्ये गोलंदाज जगनला पाहिलं आणि काही जगनवर थोडी आक्रमकता स्वीकार केली. 5 रन दिलं होतं जगनला, परंतु ज्या पद्धतीने विश्वास संपादित केला होता त्या विश्वासाला या ठिकाणी सातत्यात आणू शकला नाही जगन. पुन्हा एकदा चेंज द पेस हलक्यात नक्कीच बॉल फेस केला होता, परंतु क्षेत्ररक्षक थोडा फ्लंबर होतोय आणि हा येतोय बालाच्या बाट मधनं विजय फटका. जय हनुमान ठोणे, कॉंग्रॅच्युलेशन बॉयज. जय हनुमान ठोणे संघाने हा एक दमदार विजय प्रस्थापित केलाय. मॅच समरीकडे आपण थोडं लक्ष देतोय. मॅन ऑफ द मॅच आणि नक्की ओमकार स्पोर्ट्स मानवली आपण लगेचच एंटर वाचायला विलंब नको, कारण की वेळ वाचवा सर्वांना विनंती असेल. टाइम इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सातत्याने क्रिकेटमध्ये उल्लेख केला जातो, त्याच अनुषंगाने मित्रांनो थोडं वेळेला महत्त्व द्या. मॅच समरीकडे आपण नक्की लक्ष ठेवतोय. नक्कीच नो डाऊट ज्यांनी अक्षरशः 8 बॉलमध्ये 25 धावांची खेळी, नॉट आउट 25 धावांची खेळी करून आपल्या संघाला एक दमदार विजय प्रस्थापित करून दिलाय. तो बॉल आढळतोय मॅन ऑफ द मॅचचा मान करूया. तर नक्कीच सन्माननीय मुख्य व्यासपीठावर आमचे मान्यवर या ठिकाणी